नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दुबईवरून अमितचं सामान शिफ्ट झालेलं असतं. त्यात काही पेंटिंग्ससुद्धा असतात. आता अशोक मामा त्यातील एक पेंटिंग हातामध्ये घेतात आणि ती पेंटिंग बघून खूप इमोशनल होतात आणि त्या पेंटिंगकडे बघून म्हणतात की अमित चित्र काढतो हे माहीत होतं, पण इतका सुंदर चित्र काढतो हे नव्हतं माहिती. तितक्यात तिथे अनिश येतो आणि अशोक मामांच्या हातात अमितने काढलेलं पेंटिंग बघून म्हणतो की अरे वा, तो असताना नाही, निदान तो नसताना तरी तुम्हाला कळलं ते. त्याच्या आत्म्याला आता तरी शांती मिळेल. हे ऐकून अशोक मामा थोडेसे रागाने म्हणतात की हां, अमितच्या आत्म्याला आत्ता शांती मिळाली, पण वेणूचं काय? तिला वाटलं होतं की तू जबाबदारीने वागशील, माणसात राहशील, तुझ्या जगण्यात काहीतरी शिस्त असेल, तू वागलास नाही. मग कधी मिळणार आहे वेणूच्या आत्म्याला शांती, मला सांग. यावर अनिशसुद्धा रागात म्हणतो की जेव्हा तुम्ही शिस्तीच्या नावाखाली दुसऱ्यांचं आयुष्य कंट्रोल करणं थांबवाल ना, तेव्हा मिळेल कदाचित. हे ऐकून अशोक मामा म्हणतात की वा, अरे मी जर अशी लोकांचे आयुष्य कंट्रोल करत असतो ना, तर सगळ्यात पहिल्यांदा तुला नसता का ताब्यात ठेवला, मी तुला असा उधळूच दिला नसता. यावर अनिश चिडून म्हणतो की बघा, हेच म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मनाने जगलात, आता आमचं आयुष्यसुद्धा आम्ही तुमच्याच मनाने जगायचं का? अशी इच्छा आहे का तुमची? हेच करायचं नव्हतं मला माझ्या मनासारखं जगायचं होतं. यावर अशोक मामा अनिशला म्हणतात की मनासारखं म्हणजे बेछूट. अनिश म्हणतो की बेछूट नाही, आनंदाने जगायचं होतं. अहो, माणूस जन्माला घातलाय तुम्ही, किल्लीवर चालणारा जोकर नाही. तुम्ही किल्ली दिली की लागला हसायला. मला माझा आनंद शोधायचा होता आणि मलाच नाही तर दादालाही, पण तो गरीब स्वभावाचा, त्याने तुमचं ऐकलं आणि तुम्ही ठरवलं तू आर्टिस्ट व्हायचं नाही. आयुष्यभर कोंडमारा केला त्याचा. आणि तो अमितने काढलेली पेंटिंग दाखवत म्हणतो की हे बघा, हे चित्र बघा, बंद खिडकीच्या आडून बघणारा मुलगा कोण आहे माहिती आहे? हा अमित दादा आहे. आणि हे एकच चित्र नाही आहे, दादाने काढलेली जवळपास सगळी चित्र अशीच आहेत. बघा तुम्ही, आम्ही कसे जगलो तर आमचं भलं होईल हे कळत होतं तुम्हाला, पण आमचा आनंद कशात आहे हे नव्हतं कळत. ईश्वर काका म्हणत होता की तुम्हाला इमोशनल सपोर्टसाठी माझी गरज आहे. बरोबर आहे, तुम्हाला माणसांची गरज आहे, पण सपोर्टसाठी नाही, त्यांची आयुष्य कंट्रोल करण्यासाठी, मॅन्युप्युलेट करण्यासाठी. कारण इगो सुखावतो ना तुमचा. त्यांना काय वाटतं याच्याशी काही घेणं देणं नाही आहे तुम्हाला. यावर अशोक मामा अनिशला थांबवत म्हणतात की एक मिनिट, मी म्हणालो का मला तुमची गरज आहे? ईश्वरला वाटलं की मला तुमची गरज आहे. मी काही नाही म्हणालो. मी म्हणालो होतो की तुझी गरज मुलांना आहे. काय आहे ना अनिश, तुला काय वाटतं, मला काय वाटतं हा प्रश्नच नाही येत. प्रश्न येतो तो मुलांना काय वाटतं. बापापुढच्या रागासमोर तुला बाकी काही दिसतच नाही. ज्याला परिस्थिती कळत नाही तो काय कोणाला आधार देणार आहे? तो फक्त दुसऱ्यांना त्रासच देणार, त्रास, आधार नाही. यावर अनिश म्हणतो ठीक आहे, बरोबर आहे तुमचं, आपल्याला एकमेकांचा त्रासच होणार आहे. मग कशाला थांबू मी इथे, बॅग भरतो आणि जातो चंद्रपूरला. यावर अशोक मामा म्हणतात की जशी तुझी इच्छा. हे ऐकून अनिश रागाने तिथून निघून जातो. अनिश गेल्यानंतर अशोक मामा त्या पेंटिंगकडे बघायला लागतात. आता यानंतर आपण पाहतो की फुलराणी दरवाजा वाजवते, तेव्हा संयमी दरवाजा उघडते. संयमीच्या हातामध्ये मोठी सुरी असते. हे बघून फुलराणी खूप घाबरते आणि म्हणते की अगं बाई, हे काय एवढी मोठी सुरी, आणि हे घेऊन काय करते तू, घरात कोणी शिरलं की काय? यावर संयमी म्हणते की फुलराणी मावशी, अगं एवढं एक्स्ट्रा नको करूस गं, मी सँडविच करते काकांसाठी. फुलराणी म्हणते की अगं सँडविच करण्यासाठी एवढी मोठी सुरी लागते का? जवळजवळ रामपुरी आहे ती. यावर संयमी म्हणते की अगं छोटी नाईफ नाही सापडली. यावर फुलराणी म्हणते की अगं लागेल ना हाताला तुझ्या. यावर संयमी म्हणते की अगं मग बोटाने कापू का मी? यावर फुलराणी म्हणते की दे इकडे, मी कापते. मग ती आणि विचारते की बरं, त्या मोगॅम्बोने तुला आतमध्ये कसं शिरू दिलं? यावर संयमी म्हणते की अगं ते तर अजून झोपलेत. हे ऐकून फुलराणी शॉक होऊन म्हणते की अजून झोपलेत? अगं 8:32 झालेत. एरवी सूर्य तापायच्या अगोदर मामा उठून तापलेले असतात. आज काय झालं यांना, बरं बिरं नाही आहे? असं म्हणून फुलराणी अशोक मामांना बघायला जाते. अशोक मामा सोफ्यावरती झोपलेले असतात. आता फुलराणी त्यांच्याजवळ येते आणि म्हणते की अगं बाई, अजून झोपलेत, आणि ती अशोक मामांना उठवायला लागते. आता अशोक मामा फुलराणीला समोर बघून खूप घाबरतात आणि उठून बसतात. तेव्हा फुलराणी विचारते की काय झालं तुम्हाला, आज तुम्ही एवढा वेळ कसं काय झोपलात, किती वाजलेत माहिती आहे का तुम्हाला? मात्र अशोक मामांना नीट बोलता येत नसतं. ते म्हणतात की तुला काय करायचं आहे? फुलराणी म्हणते की घशातून आवाज फुटत नाही आहे तुमच्या, काय ताप वगैरे आलाय की काय? अशोक मामा म्हणतात की
की संताप आलाय. मग फुलराणी म्हणते की संताप कोणाचा? अशोक मामा म्हणतात की माझा आवाज बसलाय. आता फुलराणी हात जोडून म्हणते देवा, तुला म्हटलं होतं मामा मला बोलू नको दे, पण त्यांचा आवाजच गायब कर असं नव्हतं म्हटलं मी. आता अशोक मामा सांगतात की माझा घसा बसलाय. फुलराणी म्हणते की घसा बसलाय होय, कुणाला ओरडायला गेलं होतं एवढं? अशोक मामा पुन्हा म्हणतात की तुला काय करायचं आहे? फुलराणी म्हणते की एक काम करा, आता गुपचूप इथे बसून राहायचं आणि मी काढा करून आणते, तो काढा खूप प्यायचा वेळच्या वेळ, असं म्हणून ती काढा आणायला जाते. आता यानंतर आपण पाहतो की ईश्वर काका अनिश सोबत फोनवरती बोलत असतात. ईश्वर काका अनिशला म्हणतात की काय रे अनिश, आत्ता फोन करतोय का मला? अरे तू तरी समजून घ्यायचं ना त्याला, गेला निघून लगेच. यावर अनिश म्हणतो की मग का मान्य करत नाहीये ते? स्वतःच्या मुलाशी खरं मनातलं बोलायला कसली लाज वाटते रे त्यांना? यावर ईश्वर काका म्हणतात की अरे काय बोलतोयस तू? अनिश म्हणतो की काका जाऊ दे, मला वाटत नाही सगळं ते निभावून नेऊ शकतात ना, तर मग नेऊ दे की निभावून. बस मी तिथे राहिलो ना तर आमच्यात भांडण जास्त होणार आणि घरातलं वातावरण बिघडेल. आम्ही वाढलो रे अशा वातावरणात, त्या मुलांना बिचाऱ्यांना नको त्रास. बरं काका, मी तुला नंतर करतो फोन, असं म्हणून अनिश फोन ठेवून देतो. आता यानंतर आपण पाहतो की ईश्वर काकांची बायको ईश्वर काकांवर ओरडत म्हणते की काय झालं, गेला अनिश निघून? यावर ईश्वर काका म्हणतात की जरा मी आलो जाऊन. तेव्हा ईश्वर काकांची बायको म्हणते की जाऊन कुठे जाणार आहे? तिकडेच जाणार आहात ना, न सांगता जायला? या वयात तुम्हाला काय मैत्रीण नाही आहे ना? यावर ईश्वर काका म्हणतात की गप्प बस ग, काहीतरी बोलू नकोस. यावर त्यांची बायको म्हणते की का बोलू नको? माझ्यासाठी कधी एवढी धावपळ केली का तुम्ही? साधी माझी काळजीसुद्धा नाही आहे तुम्हाला. परवा तुमच्यासोबत रस्त्यातून चालत येताना मी पडले, सरळ निघून आलात घरी. इकडे ईश्वर काका हळूच पाठीमागून तिथून निघून जातात. त्यांची बायको इकडे बोलत असते, तिचं लक्ष अचानक पाठीमागे जातं आणि ती शॉक होऊन इकडे तिकडे बघायला लागते आणि म्हणते की कुठे गेले मी? आणि ओरडून म्हणते की लग्न तरी कशाला केलं तुम्ही? तर दुसरीकडे आपण पाहतो की संयमी सँडविच बनवत असते. तेव्हा फुलराणी तिला म्हणते की ते सँडविचचं दुकान आवर आता. संयमी म्हणते की अगं मी करते ना आता. तेव्हा फुलराणी म्हणते की अगं ते आले ना तर पसारा बघून चिडतील आणि परत बडबड करतील. आणि परत हसायला लागते आणि म्हणते की नाही बडबड नाही करता येणार आणि करता आली नाही म्हणून अजून चिडतील. संयमी खुश होऊन म्हणते की बाय द वे त्यांना खरंच नाही बोलता येणार आता. फुलराणी म्हणते की आता थोड्या वेळात बोलायला लागतील. नाही म्हणजे तसा काढ्याचा असर व्हायला जरा वेळ लागतो, आता यांना वेळ लागेल तोपर्यंत आपली मजा आहे, असं म्हणून दोघीही हसायला लागतात. आता फुलराणी संयमीला म्हणते की अगं बाई, तू इथे माझ्यासोबत हसतेस आणि तिथे जाऊन त्यांना सांगशील की फुलराणी मावशी तुमच्याबद्दल असं बोलत होती, नको सांगूचा त्यांना. यावर संयमी म्हणते की तू त्यांना नक्की घाबरतेस की नाही? यावर फुलराणी म्हणते की मी आणि त्यांना घाबरणार? फुलराणी कोणाला घाबरत नाही, म्हातारे झालेत ना ते, बडबड करत राहतात, तोंडच तिखट झालंय ना त्यांचं, आपण ऐकायचं आणि सोडून द्यायचं. तेव्हा संयमी म्हणते ते ना तू थोडा वेळच असते ना इथे म्हणून तुला बरं वाटतं, त्यांच्यासोबत सारखं राहून तेच ऐकून ना खूप बोर होतं. अगं अनिश काकालाच बघ ना, बिचारा तोही किती बोर होतो. आणि अनिश काका कुठे आहे? सँडविच त्याच्यासाठीच बनवते. यावर फुलराणी म्हणते की तुझ्या अनिश काकाला काही पदराला घेऊन फिरते का मी? असेल इथेच कुठेतरी, नाहीतर गेला असेल बाहेर. संयमी मी त्याला फोन करते असं म्हणून अनिशला फोन करायला निघून जाते. आता संयमी अनिशला फोन करते आणि म्हणते की अरे काका कुठे आहेस तू? मी तुझ्यासाठी सँडविच केले. हे ऐकून अनिश म्हणतो की अगं सॉरी, ॲक्च्युली मी घरातून निघालो आहे. तेव्हा संयमी आश्चर्याने विचारते की का? तेव्हा अनिश म्हणतो की थोडंसं काम होतं म्हणून आलो आहे. तेव्हा संयमी म्हणते की असं कसं काम अचानक आलं? खरं सांग, तुझ्या आजोबांशी परत भांडण झालं ना? वाटलंच मला. असं का करतायत ते? सगळ्यांशी भांडतायत. यावर अनिश म्हणतो की हे बघ संयमी, जाऊ दे, आपण त्यांच्याबद्दल असं नाही बोलायचं. यावर संयमी म्हणते की का नाही? तर अनिश म्हणतो की कारण ते आपल्यापेक्षा मोठे आहेत की नाही? संयमी म्हणते की नाही, याला काही अर्थच नाही. काका तू ये ना प्लीज परत. हे ऐकून अनिश म्हणतो की संयमी मी तुला करतो नंतर फोन, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आता यानंतर इकडे आपण पाहतो की ईश्वर काका आणि अशोक मामा बोलत असतात. अशोक मामा थोडेसे टेन्शनमध्ये असतात. आता ईश्वर काका अशोक मामांना विचारतात की तू का जाऊ दिलंस त्याला? यावर अशोक मामा म्हणतात जाऊ दे रे, परत म्हणायला नको की तुम्ही माझं आयुष्य कंट्रोल करून ठेवताय. बेजबाबदार माणसाला मनमानी करायला काहीतरी कारणच लागतं ना, त्याला मिळालं तो गेला. ईश्वर काका विचारतात की हो पण मग आता मुलांचं काय? अशोक मामा म्हणतात त्यांचा आनंद मी निर्माण करेल. मी माझ्या मुलांना शिस्त लावली पण त्यांचा आनंद निर्माण करायला मी कुठेतरी कमी पडलो. आज माझ्या मुलांना माझ्या शिस्तीचा पडदा माहिती आहे पण मी केलेलं प्रेम माहिती नाही आहे.
पण माझ्या नातवंडाच्या बाबतीत मी असं नाही होऊ देणार. जे मला बोलून करता येत नाही ते मी माझ्या कृतीने करून दाखवणार. भरपूर आनंद देईन मी त्यांना. ईश्वर काका म्हणतात की म्हणजे काय करणार आहेस तू नक्की? अशोक मामा म्हणतात की काय करणार, आणि थोडेसे हसत म्हणतात की बघशीलच तू. आता दुसरीकडे आपण पाहतो की अशोक मामा किचनमध्ये पोहे बनवत असतात. तेव्हा फुलराणी तिथे येते आणि ओट्याकडे बघून म्हणते की बाई ग, किती पसारा घालून ठेवलाय ओट्यावर. एरवी किती सगळ्यांना गोष्टी शिकवत असताना नीट गोष्टी वापराव्या, स्वच्छता ठेवावी, आणि हे काय करून ठेवलंय स्वतः? अरे मी म्हणत होते पोहे मी करते. यावर अशोक मामा फुलराणीला म्हणतात की तुला काय करायचं आहे? मी माझ्या नातवंडासाठी करतोय ना, सारखं आपलं मध्ये मध्ये. फुलराणी म्हणते की अहो मला काय करायचं म्हणजे सगळं आवरायला मलाच लागतंय ना. भांडी कोण घासणार? अख्ख्या मिरच्यांसाठी एक वाटी, चिरलेल्या मिरच्यांसाठी दुसरी वाटी. एका भांड्याने काम होत असताना 4 भांडेत केले. हे सगळं ईश्वर काका आणि संयमी बघत असतात. संयमी आश्चर्याने ईश्वर काकांना विचारते की ईश्वर काका, हे दोघे एकमेकांशी एवढी रूडली का बोलतात? यावर ईश्वर काका म्हणतात हीच तर खरी गंमत आहे ना, रोजचंच आहे हे. कसं आहे, तुझं माझं जमे ना आणि तुझ्या वाचून करमे ना. इकडे अशोक मामा आणि फुलराणीचं भांडण चालूच असतं. आता अशोक मामा संयमी ईश्वर काकासाठी पोहे घेऊन येतात. आता संयमी आवाज देऊन इरा आणि ईशानला सुद्धा बोलवते. तेव्हा इरान आणि ईशानसुद्धा पोहे खायला येतात. आता संयमी तिथून उठून किचनमध्ये जायला लागते. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात की आता तू कुठे चाललीस? तेव्हा संयमी सांगते की मी माझं सँडविच घेऊन येते. तेव्हा अशोक मामा म्हणतात की एवढे पोहे केले असताना सँडविच कशाला? तर ईशान सगळ्यांच्या आधी पोहे खायला सुरुवात करतो. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात की अरे असे कसे एकट्याने नाही खायचं, सगळ्यांनी मिळून खायचं असतं. तेव्हा ईश्वर काका अशोक मामांना थांबवत म्हणतात की अशोक, आनंदी आनंद. तेव्हा अशोक मामा थोडेसे शांत होतात आणि प्रेमाने म्हणतात की असं एकट्यानं नसतं खायचं, सगळ्यांनी मिळून खायचं असतं. ईश्वर काका म्हणतात की अरे भूक लागली असेल ना त्याला, खाऊ दे. आता पोहे खाताना ईशानला अचानक ठसका लागतो. फुलराणी म्हणते की काय होते बाळा, असं डोळं का पांढरे करतोयस? संयमी घाबरत ईशानजवळ येते आणि ते पोह्यांकडे बघत म्हणते की ओ गॉड, शेंगदाणे. ईशानला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे. आता अशोक मामा म्हणतात की सांगायचं ना मग आधीच. संयमी म्हणते की त्याला लगेच डॉक्टरकडे न्यावं लागेल. सगळे खूप घाबरलेले असतात. आता यानंतर इकडे आपण पाहतो की ईश्वर काकांची सून त्यांच्यासोबत बोलत असते आणि ती विचारते की हॅलो बाबा, तुम्ही जाताना पैसे सोबत घेऊन गेला आहात ना, का मी येऊ? काही लागलं तरी मला फोन करा आणि अशोक काकांना सांगा की टेन्शन घेऊ नका म्हणून. हे ऐकून ईश्वर काकांची बायको आश्चर्याने विचारते की काय गं, काय झालं? तेव्हा ईश्वर काकांची सून सांगते की अहो ईशानला डॉक्टरकडे घेऊन जावं लागतंय. काकांनी पोह्यामध्ये शेंगदाणे टाकले होते आणि त्याला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे हे त्यांना माहितीच नव्हतं. यावर ईश्वर काकांची बायको वैतागून म्हणते की यांना तरी काय गरज आहे गं, या वयात नातवंड सांभाळायला चाललेत, काय खायची गोष्ट आहे का? स्वतःच्या मुलांच्या मनाचा कधी थांगपत्ता लागू दिला या माणसाने, आणि आता चाललेत नातवंड सांभाळायला. मग त्या मुलांचे किती हाल होत आहेत. आणि तू मला काही समजावून सांगू नकोस हा, तुम्ही दोघांना माझं काही पटणार नाही. दुसरीकडे आपण पाहतो की ईशानला हॉस्पिटलमधून घरी घेऊन येतात. तेव्हा फुलराणी प्रेमाने ईशानला जवळ घेत म्हणते की काय झालं बाळाला, गोळी दिली का डॉक्टरांनी की इंजेक्शन दिलं? तेव्हा संयमी सांगते की इंजेक्शन दिलं. तेव्हा हे ऐकून फुलराणी म्हणते की एवढ्याशा लेकराला सुई टोचवली. आता अशोक मामा जाऊन एक कोरा कागद आणि पेन घेऊन बसतात आणि म्हणतात की पोरांनो जरा इकडे या. तेव्हा संयमी, इरा आणि ईशान जाऊन अशोक मामा जवळ बसतात. आता अशोक मामा त्यांना विचारतात की मला सांगा तुम्हाला कुठल्या कुठल्या पदार्थांची ॲलर्जी आहे? तेव्हा ईशान इराकडे बघत म्हणतो की हिला ना वांग्याची ॲलर्जी आहे. तेव्हा इरा म्हणते की मला कशाची ॲलर्जी नाही आहे. यावरून त्यांची भांडण सुरू होतात. तेव्हा अशोक मामा त्यांना थांबवत म्हणतात की मी कुठले पदार्थ आवडत नाही हे नाही विचारलं, तुम्हाला कुठल्या पदार्थांची ॲलर्जी हे विचारतोय, ते मला सांगा. अशोक मामा म्हणतात की हे तुला कशामुळे होते ते तू मला सांग, नाहीतर तुझ्या ॲलर्जीमुळे मला हार्ट अटॅक यायचा. तेव्हा इरा म्हणते की मला ना गाजराची ॲलर्जी आहे. तेव्हा ईशान म्हणतो की काही गाजराची ॲलर्जी नाही आहे तिला, गाजर खायलाच आवडत नाही. यावर परत ईशान आणि इराची भांडण सुरू होतात. आता अशोक मामा विचारतात की आता तुमच्या आवडीनिवडी मला सांगा. तेव्हा तिघेही मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही असं अशोक मामांना सांगायला लागतात. अशोक मामासुद्धा त्यांचं शांतपणे ऐकत असतात. आता तिघांच्या आवडीनिवडी ऐकून अशोक मामा खूप आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघत असतात. परत तिघांचं अजून बोलता बोलता भांडण लागतं. अशोक मामा खूप शॉक होऊन त्यांच्याकडे बघत असतात. आता यानंतर अशोक मामा किचनमध्ये येतात. तेव्हा फुलराणी तिथे हसत अशोक मामाजवळ येते. तेव्हा अशोक मामा फुलराणीकडे बघून म्हणतात की हसायला येते का तुला, मजा वाटते ना माझी? अशी फजिती झालेली बघून फुलराणी म्हणते अहो नाही, मी तुम्हाला एक गंमत सांगते, मी जेव्हा शाळेत होते ना तेव्हा खूप वाईट होते. अशोक मामा विचारतात की तू? फुलराणी सांगते की हो, एकदम काटावर पास. मला सगळ्यात जास्त आनंद कधी व्हायचा माहिती आहे का शाळेत?
जेव्हा एकदम फर्स्ट बेंचवर बसणारी स्कॉलर पोरं होती ना, त्यांना कमी मार्क्स मिळायचे, तेव्हा खूप मजा यायची. चेहरे एकदम बघण्यासारखे व्हायचे त्यांचे. हे ऐकून अशोक मामाला फुलराणीचा टोमणा लक्षात येतो आणि ते डोळे मोठे करून बघायला लागतात. फुलराणी म्हणते की तुमच्यासारखेच, तुमचं असंच झालंय की आता परीक्षा तोंडावर आली आणि तुम्हाला सुधारणा, तुम्हाला कळायला झाले की नक्की काय करायचं, टेन्शन आलंय ना, असं म्हणून ती खूप हसायला लागते. अशोक मामा म्हणतात की तू मजा करायला इथे नाही आली, काम करायला आली आहे ना. तेव्हा फुलराणी म्हणते की मजा घेत काम करणार मी, असं म्हणून ती हसत हसत तिथून निघून जाते. आता अशोक मामा डायरीमध्ये काहीतरी लिहून ठेवत असतात. त्यावेळी तिथे इरा येते आणि अशोक मामांना असं लिहिताना बघून ती त्यांना म्हणते की आजोबा तुम्ही नोट्स काढताय एकदम स्कॉलर सारख्या. हे ऐकून अशोक मामा थोडेसे इमोशनल होतात आणि म्हणतात की कसला स्कॉलर, जे आत्ता झालं ते होऊ शकतं हे कुठे माहिती होतं मला. यावर इरा म्हणते की अहो ईशान वेडा आहे, त्याला नीट बघून खायला होतं ना, त्याला माहिती आहे त्याला ॲलर्जी आहे, तुम्हाला कसं कळणार, तुम्ही आमच्यासोबत राहता का, हो की नाही. आणि इरा म्हणते की माझी आई काय म्हणते माहिती आहे आजोबा, हुशार मुलं चुकतात पण त्या चुकांमधूनच ते शिकतात आणि माझ्या आईला तर माहितीच आहे तुम्ही किती हुशार आहात ते, म्हणूनच तर ती म्हणाली आजोबांचा हात सोडू नकोस. हे ऐकून अशोक मामा खूप इमोशनल होतात आणि ते इराकडे बघायला लागतात. आणि आजचा भाग